हॅलो 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 हॅलो. हॅलो 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 हॅलो. हॅलो. यस थँक्यू व्हेरी मच मोनिश. बोलिया मॅचच्या दिशेने मॅच ऑन खेळायला सुरुवात. पहिला बॉल पहिलाच बॉल हो शॉट. बॉल निघून जातोय दूर कुठेतरी 6 धावांसाठी षटकार. अतिशय दमदार सुरुवात. पहिला बॉल पहिलाच बॉलवर आलाय षटकार. या वेळेस टॉप एज लागलाय चेंडू हवा क्षेत्ररक्षक जेल खाली. जेलच्या स्वरूपात मोठी विकेट. फलंदाज बाद जितू चौधरी. पहिल्या बॉलवर षटकार आणि त्यानंतर मात्र जितू चौधरीला मैदान सोडावं लागतंय. पहिली विकेट रितेशने मात्र एक चांगला झेल घेतला त्या ठिकाणी. जितू बाद झाला. नवीन फलंदाज विनीत भगत मैदानाच्या आतमध्ये येतोय. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस बॉलला समोरच्या दिशेने खेळलाय. लॉंग ऑन सीमारेषेलगत क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट झाली. फक्त एकच धाव. बॉलिंग ट्रॅकवर सुमितला आपण पाहतोय. या वेळेस समोरच्या दिशेने बॉलला उडवलंय जरूर मात्र क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. जेलच्या स्वरूपात मोठी विकेट. केतन मात्रे बाद. दोन महत्वाचे खेळाडू आतापर्यंत बाद झाल्यात. जितू चौधरी सोबतच केतन माथरेला देखील मैदान सोडावं लागलंय. नवीन फलंदाज सुखदेव. सुखदेव भामरे इनॅट 4 नंबर 4थ्या क्रमांकावरती आपण पाहतोय. 7 धावा धावफलकावर आहेत. पहिल्या बॉलवर षटकार आला होता आणि त्यानंतर मात्र कमबॅक भरपूर चांगल्या प्रकारचं आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाज सुमितच्या माध्यमातून. सुमित पुन्हा एकदा. या वेळेस देखील फटका फसलाय. बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक दूर आहेत. चेंडूची सेफ लँडिंग आपण पाहतोय आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्या. धावफलक 2 ने पुढे सरकेल. 9 धावा धावफलकावर झाल्या आहेत. आजच्या दिवसातील शेवटचे मॅच आपण या ठिकाणी पाहतोय. आज संघ कोणता क्वालिफाय होईल या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या मॅचच्या माध्यमातून मिळेल. या वेळेस मात्र फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. वाडा कॅच. अतिशय सुरेख झेल. फलंदाज बाद सुखदेव.
मात्र या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. आज शेवटची मॅच आपण या ठिकाणी पाहतोय. आज संघ कोणता क्वालिफाय होईल नक्कीच या मॅचच्या माध्यमातून तुम्हाला समजेल. आज जुना एक चांगला बॉल त्या ठिकाणी. या षटकाची सुरुवात अप्रतिम. पहिला बॉल जो आहे तो निर्धाव फेकलाय. अतिशय सुरेख चेंडू आपण त्या ठिकाणी पाहतोय. गोलंदाज हर्ष भोईरच्या माध्यमातून. षटकातील पुढचा बॉल समोर विनीत भगत. आडव्या बॅटने प्रहार झालाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. सुमित चेंडू उचलतोय, फेकी करतोय, सिंगल कंप्लीट. फक्त आणि फक्त एकच धाव. एक पेक्षा आधी एक, काही एक नाही. एका धावेच्या मदतीने धावफलक 10 वर पोहोचले. हर्ष भोईर ने देखील भरपूर इम्प्रेस केलंय आज. चांगली गोलंदाजी हर्ष भोईरच्या माध्यमातून आज आपल्याला पाहायला मिळाली आहे. षटकातील पुढचा बॉल. या बॉलर्स देखील जोरदार अपील. पंच मात्र सहमत नाहीयेत आणि त्या दरम्यान सुरक्षित आहे त्या ठिकाणी भावेश. एका बॉलवर 2 वेळा वाचलाय त्या ठिकाणी. नक्कीच पायचीची अपील फेटाळली गेली आणि त्यानंतर रनआउटची संधी देखील त्या ठिकाणी होती. षटक क्रमांक 2 चा खेळ आपण पाहतोय. फक्त आणि फक्त 10 धावा धावफलकावर आहेत. आज या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या जी आहे ती रानसिनोली टीमच्या नावावरती राहिली आणि त्याचबरोबर केतन मात्रेचा अर्धशतक देखील आपल्याला पाहायला मिळाला. तर या स्पर्धेतील पहिली षटकार हॅट्रिक शुभम गुलवीच्या नावावरती आहे. निंबावले टीमचा, ज्याच्या बॅट मधून देखील आपण 49 धावा पाहिल्या होत्या. हर्ष भोईर पुन्हा एकदा बॉलला पुढे ठेवला होता. खोलवा टप्प्याचा चेंडू. एक धाव कंप्लीट होते. हर्ष भोईरची देखील धारदार गोलंदाजी आपण पाहतोय. अतिशय सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन आतापर्यंत हर्ष भोईरच्या माध्यमातून. षटकातील पुढचा बॉल. हर्ष पुन्हा एकदा आडव्या बॅटने प्रहार. चेंडू स्क्वेअर लेग मधून डीपला जातोय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक सुमित त्या ठिकाणी आहेत. अगदी रॉकेट थ्रो आपण पाहतोय. त्या दरम्यान फक्त आणि फक्त एकच धाव. एका धावेच्या मदतीने धावफलक 12 वर पोहोचलाय. शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे. हर्ष भोईरच्या माध्यमातून षटक क्रमांक 2 आपण पाहतोय. शेवटचा बॉल समोर भावेश. या बॉलेस मात्र फटका चांगला आहे. अखेरकार ज्या फटक्याच्या माध्यमातून नक्कीच प्रयास केला जात होता तो प्रयास या ठिकाणी नक्कीच सफल झालाय. भावेशच्या बॅट मधून आला या चौकार आणि अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकांची समाप्ती. 16 धावा धावफलकावर आहेत. मात्र अजून एक षटक बाकी आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये 16 धावा आल्यात. मात्र शेवटचं अंतिम षटक बाकी आहे. प्रितेश पाटील बॉलिंग ट्रॅक वर येतोय. शेवटचा षटक पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करेल, कारण पहिल्या 2 गोलंदाजांनी भरपूर चांगली गोलंदाजी केली आहे. 16 धावा धावफलकावर आहेत. तिसरं अंतिम षटक. षटकातील पहिला बॉल. प्रितेश बॉलिंग ट्रॅक वर. या वेळेचा बॉल उडवलाय समोरच्या दिशेने. बॉल निघून गेलाय सीमारेषा पार. मिळतील 6 धावा. षटकार. षटकाची सुरुवात 6 धावांसोबत झाली आहे. चांगला फटका विनीत भगतच्या बॅट मधून आला हा षटकार. 6 ने धावफलक पुढे सरकेल. धावा धावफलकावर 22 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटकातील पुढचा बॉल.
प्रितेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. पहिल्या बॉलवर तर आलाय षटकार विनीत भगतच्या बॅट मधून. यावेळेस पुन्हा एकदा बॅक टू बॅक सलगचा दुसरा मोठा फटका. बॉल निघून जातोय 6 धावांसाठी. षटकार. हे आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता कशा प्रकारे फोर्स केलं होतं चेंडूला. अगदी ताकदवर फटका आपल्याला पाहायला मिळाला. बॅक टू बॅक सलगचा दुसरा षटकार फलंदाज विनीत भगतच्या बॅट मधून. आवश्यकता देखील आहे कारण शेवटचं षटक आहे आणि या षटकाच्या माध्यमातून जास्तीत जास्त धावा ठोकण्याचा प्रयत्न असेल टीम रांजणोलीचा, तर त्या उलट कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल टीम एकवीर हायवे दिवा बी. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा बॉलला उडवलाय चेंडू हवेत. सुमित झेल खाली आणि झेलच्या स्वरूपात विनीत भगतची खेळी संपुष्टात. फलंदाज बाद. सात बॉलवर 15 धावांची खेळी विनीतच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाले, ज्यामध्ये 2 षटकारांचा समावेश होता. तर आता मात्र नवीन फलंदाज भूषण मैदानाच्या आतमध्ये आलाय. प्रितेश पुन्हा एकदा. यावेळेस पुन्हा एकदा फटका फसलाय. स्वतः गोलंदाज जज करतोय. कॅच ड्रॉप झाली आहे त्या ठिकाणी. मात्र त्या दरम्यान 2 धावा पळून काढल्यात. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळालं. 2 धावांच्या मदतीने धावफलक 30 वर पोहोचलंय. जय बजरंग चषक 2024 हा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील शेवटची मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. दोन्ही टीम साठी भरपूर इम्पॉर्टंट मॅच, कारण आज क्वालिफाय व्हायचं असेल तर मात्र जिंकावं लागेल. हॅलो. तर अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 35 35 धावा धावफलकावर आहेत. 36 36 धावांचे लक्ष या ठिकाणी उभा केलंय जय हरी रांजणोली टीमने एकविरा हायवे दिवा बी टीम समोर. चला लगेचच आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. पहिल्या 3 षटकामध्ये आपण 35 धावा पाहिल्या. 36 धावांचं लक्ष आहे आणि या धावांचा बादलाक पाहूया कशा प्रकारे केला जाईल. एकवीरा हायवे दिवा बी टीम
चला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाठवा. आपण पाहतोय जय बजरंग स्पोर्ट गोरसे आयोजित जय बजरंग चषक 2024 चा हा दुसरा दिवस. चला फलंदाज पाठवा. दिवा बी टीमचे कॅप्टन फलंदाज अठरा चेंडू 36 धावा हे समीकरण आहे. नक्कीच दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. साहिल मात्रे विथ सिद्धेश पाटील. उद्या आमचं शेड्यूल जे आहे बरोबर 9 वाजल्यापासून या ठिकाणी सुरुवात होईल. गावदेवी सावंदे विपक्ष निंबावली या दोन टीम मध्ये पहिली मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर जय बजरंग गोरसे विपक्ष सापे दुसरी मॅच. त्यानंतर पिंपलगर विपक्ष देवरुम पाडा आणि नंतर वडगर विपक्ष सावंदे. त्यानंतर भाईंदरपाडा विपक्ष काल्लेर या टीम्सला देखील आपण या ठिकाणी ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. मात्र त्या दरम्यान चालू मॅच कडे आपण वळूया. शेवटची मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 18 चेंडू 36 धावा हे समीकरण. आज संघ कोणता क्वालिफाय होईल? या सरपंचांचा अधिकृत इशारा आलाय. सामन्याला सुरुवात होत आहे. षटक क्रमांक पहिला बॉलिंग ट्रॅक वर विनीत भगतला आपण पाहतोय. षटकातील पहिला बॉल फुलटॉस आहे. समोरच्या दिशेने उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. जयच्या स्वरूपात मोठी विकेट. फलंदाज बाद साहिल. पहिल्या बॉलवर मोठी विकेट. साहिल मात्रेला मैदान सोडावं लागतंय. मागच्या मॅच मध्ये साहिलने मॅन ऑफ द मॅच घेतली होती. नक्की चांगली फलंदाजी केली होती. परंतु यावेळेस 0 धावसंख्येवर परतावं लागतंय. नवीन फलंदाज हर्ष भोईर मैदानाच्या आतमध्ये येतोय. छत्तीस धावांचं लक्ष्य आहे. मॅचला सुरुवात झाली. पहिल्या बॉलवर मोठी विकेट आली आहे आणि त्यानंतर हर्ष भोईर मैदानाच्या आतमध्ये. षटकातील पुढचा बॉल विनीत भगत पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वर. या बॉलर्स देखील फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. वाडा कॅच. अजून एक चांगला झेल. फलंदाज फेल. हर्ष भोईर बॅक टू द डगआउट. सन्माननीय काशीनाथजी केने यांचे या ठिकाणी शुभ आगमन झालंय. विनंती आहे की आपण व्यासपीठावर बसून घ्या. कोरसे गावचे सामाजिक कार्यकर्ता काशीनाथजी केने यांचं शुभ आगमन व्यासपीठावर आपण पाहतोय. जय हरी रांजणोली टीम आज मात्र नक्कीच फुल चार्ज दिसते. पॉझिटिव्ह एनर्जी सर्व खेळाडूंमध्ये दिसून येत आहे. 36 धावांचं लक्ष उभं केलंय. मात्र त्या धावांचा पाठलाग करत असताना
एकविरा हायवे दिवा बी संघ 2 बॉल 2 विकेट. षटकातील पुढचा बॉल विकेट हॅट्रिक चेंडू आहे. फुलटॉस बॉल पुन्हा एकदा फटका फसलाय. चेंडू हवे क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी दीपक कॅच ड्रॉप झाली आहे. एक धाव मिळेल. अकाउंट ओपन होतोय त्या ठिकाणी या हायवे दिवा बी टीमचा. सोबतच फलंदाज करणचं देखील. एक धाव धावफलकावर. आता मात्र सिद्धेश्वर भरपूर मोठी जबाबदारी आहे. षटकातील पुढचा बॉल फुलटॉस बॉल ऑन साइडला उडवलाय. या वेळेस मात्र बॉल निघून जातोय सीमा पार. मिळतील 6 धावा. षटकार. एक चांगला फटका सिद्धेशच्या बॅट मधून. नक्कीच 2 चांगले फलंदाज बाद झाले. त्यानंतर मात्र सिद्धेश आपल्या टीमला सांगतोय मैं हूं ना. 140वा षटकार त्याच्या बॅट मधून आलाय. षटकातील पुढचा बॉल या बॉलर्स देखील पुन्हा एकदा फोर्स केलाय. पुन्हा एकदा बॉल निघून जातोय सीमा पार. मिळतील 6 धावा. बॅक टू बॅक सलगचा दुसरा षटकार. सिद्धेश पाटीलचा क्लास पाहायला मिळतोय. अतिशय चांगली फटकेबाजी. बॅक टू बॅक 2 मोठे फटके त्याच्या बॅट मधून आल्यात. नक्कीच आणि जोपर्यंत सिद्धेश खेळपट्टीवर असेल तोपर्यंत मात्र धोक्याची घंटा असणार आहे रांजनोली टीम साठी. कारण सिद्धेशची विकेट खूप महत्वाची आहे. तेरा धावा धावफलकावर. षटकातील पुढचा बॉल या बलेचा बॉल समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय. चेंडू लॉंग ऑफ लॉंगॉनच्या मध्ये उचलला जातोय. एक धाव कंप्लीट झाली आहे. नक्कीच अरबाज शेख यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय. वेलकम. या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. तर अशा प्रकारे पहिलं षटक कंप्लीट झालंय. 14 धावा धावफलकावर. त्यामधील 13 धावा ज्या आहेत त्या सिद्धेशच्या बॅट मधून आल्यात. नक्कीच जाता मात्र उर्वरित 12 चेंडू 22 धावा हे समीकरण बाकी आहे. थोडं स्पीडअप करा. 12 चेंडू 22 धावा हे समीकरण अजूनही बाकी आहे. षटक क्रमांक 2 अतिशय महत्वाचं षटक. कारण या षटकापासून आपल्याला समजेल शेवटच्या षटकामध्ये किती धावा उरतायत. एक निर्णायक षटक दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून. बॉलिंग ट्रॅकवर विवेक येतोय. विवेक भगत पाहूया कशा प्रकारे हे षटक फेकेल. त्यानंतर दीपक देखील आहे. नक्कीच गोलंदाजी भरपूर चांगली आहे टीम रांजनोलीकडे. आजच्या 2 मॅचेस मध्ये आपण पाहिलंय की गोलंदाजी चांगली राहिली आहे. परंतु या मॅच मध्ये पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करेल विवेक. पहिला बॉल भरपूर चांगला होता. चेंडू निर्धाव जातोय. चांगली सुरुवात या षटकाची आपल्याला पाहायला मिळते आहे. पहिला बॉल जो आहे तो निर्धाव फेकलाय. विवेक पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज झालाय. समोर आपण सिद्धेश पाटीलला पाहतोय. यावेळेस स्टॉपेज लागलाय. चेंडू अवैध आहे. क्षेत्ररक्षक मात्र दूर राहिले. त्या दरम्यान एकच धाव एक पेक्षा आधी काही एक नाही. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. 15 धावा धावफलकावर झाल्या आहेत. पहिले 2 चेंडू जे आहेत ते भरपूर चांगले फेकलेत विवेक भगतने. चांगली गोलंदाजी व्हेरिएशन आहे विवेककडे. नक्कीच विविधता आपल्याला पाहायला मिळते विवेकच्या गोलंदाजीमध्ये. षटकातील पुढचा बॉल यावेळेस यष्टी रक्षकाच्या मागे चांगला झेल त्या ठिकाणी कलेक्ट केलाय. फलंदाज बाद करण.
नवीन फलंदाज प्रितेश मैदानाच्या आतमध्ये. यस, बाई सिद्धेश आणि प्रितेश हे दोन भाऊ आहेत. नक्कीच त्या ठिकाणी पाहूया आपल्या टीमला कशा प्रकारे आवरतील. 15 धावा धावफलकावर आहेत. षटकातील पुढचा बॉल, या वेळेस हा बॉल सोडून दिलाय. वाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर धाव मिळेल. चेंडू पडल्यानंतर अगदी बाहेर वळला होता. वाईट बॉलचा इशारा आला. 16 धावा धावफलकावर. 9 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे. षटकातील पुढचा बॉल, या वेळेस आपल्या स्टेप मध्ये चुकतोय विवेक भगत. प्रत्येक बॉल जो आहे तो खूप महत्वाचा आहे. प्रत्येक धाव जी आहे ती देखील खूप महत्वाची आहे. या वेळेस अगदी खोलून ठेवलं होतं त्या ठिकाणी. खोलवा टप्पाचा चेंडू मात्र आपण पाहतोय. बीट केलाय फलंदाजाला.
रंगरूप आता मात्र बदललेलं आहे. 3 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. पियुष म्हात्रे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. तीन चेंडू 14 धावा हे समीकरण आता बाकी आहे. डावकुरा फलंदाज खेळपट्टीवर आलाय पियुष म्हात्रे. 3 बॉल 3 मोठे फटके आवश्यक आहेत त्या ठिकाणी. पियुष पाहूया सज्ज झालाय. या बलेचा बॉल प्लॅन मिस. चेंडू निर्धाव जातोय. नक्की जाता मात्र विजयाच्या उंबरठ्यावर विजयाच्या समीप आपण पाहतोय. जय हरी रांझनोली टीमला अतिशय दमदार प्रदर्शन आजच्या दिवसात जय हरी रांझनोली टीमच्या माध्यमातून. षटकातील पुढचा बॉल या बलेस वाईट बॉल. अवांतर धाव मिळेल. आता 2 चेंडू आणि विजयासाठी 13 धावांची आवश्यकता आहे. चेसिंग इज कंपल्सरी. या बलेस अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय. नक्कीच सिंगल कंप्लीट होईल. 1 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. अगदी विजयाच्या समीप आपण पाहतोय जय हरी रांझनोली संघाला. शेवटच्या बॉलची फॉर्मॅलिटीज दीपकला या ठिकाणी कंप्लीट करायची आहे आणि त्यानंतर मात्र नक्कीच संघ क्वालिफाय होईल आजच्या दिवसातून. काल जय ब्राह्मणदेव बाटाले संघ क्वालिफाय झाला होता, तर आज मात्र शेवटचा बॉल टाकायचा आहे क्वालिफाय होण्यासाठी जय हरी रांझनोली टीमला. एका लिगल बॉलची आवश्यकता आहे त्या ठिकाणी. शेवटचा बॉल 12 धावांची आवश्यकता. षटकार तर आलाय मात्र उशीर झालाय. संघ विजय होतो या ठिकाणी. जय हरी रांझनोली अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक टफ लक टीम एकविरा हायवे दिवा बी. मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा हिरो एक असा खेळाडू ज्याने ठोकल्या होत्या 15 धावा, एक षटक फेकलं होतं. नाव आहे विनीत भगत. विनीत भगत इज द मॅन ऑफ द मॅच. चला विनीत भगत आपण लवकरात लवकर या. विनीत भगत मॅन ऑफ द मॅच साठी या. अरबाज शेख यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देऊया. विनीत भगत मॅन ऑफ द मॅच ठरलाय. तर नक्कीच मित्र या ठिकाणी आपण पाहू शकता टेलिव्हिजन स्क्रीनवर मॅन ऑफ द मॅच स्वीकारताना विनीत भगत. वेल प्लेड विनीत. आजच्या दिवसातील खेळ या ठिकाणी समाप्त झाला असं आपण जाहीर करूया. उद्या